अंमली पदार्थांच्या विळख्यात अडकणाऱ्या तरुणाईला थांबवण्यासाठी आणि नागरिकांना निरोगी जीवनशैलीकडे वळवण्यासाठी नागपूर शहर पोलिसांनी पुन्हा एकदा घेतलेला पुढाकार यशस्वी झाला। 25 जानेवारी रोजी टायगर रन, रन फ्रॉम ड्रग्ज, रन फ्रॉम लाईफ या उपक्रमाची दुसरी आवृत्ती आयोजित करण्यात आली होती। या उपक्रमाला भरभरून प्रतिसाद मिळाला। ही धाव पोलीस मुख्यालयाच्या परिसरातून सुरू झाली। सकाळपासूनच धावपटूंमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळाला। या धावणीत यंदा 18,000 पेक्षा अधिक नागरिकांनी सहभाग नोंदवला। नागपूरचे पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र सिंगल म्हणाले, गेल्या वर्षी टायगर रनला मोठा प्रतिसाद मिळाला होता। जवळपास 15,000 नागरिक सहभागी झाले होते आणि यंदा ही संख्या आणखी वाढेल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली होती। यंदा प्रत्यक्षात 18,000 लोकांनी सहभाग घेत हा उपक्रम यशस्वी केला। या स्पर्धेत धावपटूंना 4 प्रकारांमध्ये सहभागी होता आलं। 3 किलोमीटर, 5 किलोमीटर, 10 किलोमीटर आणि 21 किलोमीटर हाफ मॅरेथॉन। सर्व श्रेणीतील विजेत्यांना एकूण 8,38,000 रुपयांचे रोख बक्षीस देण्यात आले। या कार्यक्रमासाठीचे अधिकृत टी-शर्ट आणि पदकाचं अनावरण देखील करण्यात आलं होतं। रन फ्रॉम ड्रग्ज, रन फ्रॉम लाईफ हा संदेश घेऊन नागपूर शहर पोलिसांचा हा उपक्रम फक्त एक धाव नसून अंमली पदार्थमुक्त समाजासाठीची एक जनचळवळ ठरत आहे।